नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 3 जूनला म्हणजेच सोमवारी उद्या आलेली आहे वैशाख महिन्यातील भागवत एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. पहा, वर्षभरामध्ये 24 एकादशी ह्या येत असतात, परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. एकादशीचं व्रत केल्याने आपल्या जीवनामध्ये आपण जी काही कळत नकळत पापं केलेली आहेत तर त्याचा नाश होऊन जातो. त्याचबरोबर जीवनातील सर्व संकट दुःख दूर होऊन आपली प्रगती होते. त्याचबरोबर या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुळशीला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण तुळशीला अर्पण केली तर आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल. चहूबाजूंनी श्रीमंतीचे योग सुरू होतील आणि गरिबी नष्ट होऊन जाईल, दारिद्र्य संपेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा. तर पहा, एकादशी ही तिथी भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असते आणि भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय असणारी गोष्ट ती म्हणजे तुळस. यामुळेच तुळशी मातेला विष्णुप्रिया हरिप्रिया असंही म्हटलं जातं. ज्या घरामध्ये तुळशी मातेची पूजा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू हे कुठेही जात नाही. त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहतो आणि त्या घरात मध्ये कधीही धनधान्याचा, संपत्तीचा, पैशाचा तुटवडा म्हणजेच कमतरता कधीही जाणवत नाही. त्याचमुळे प्रत्येकाच्या घरासमोर एक तरी तुळस ही असते. पहा, ज्यांच्याकडे तुळस ही नाही तर त्यांनी उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला तुमच्या घरी आणून तुम्ही स्थापन करावे. घरामध्ये एकादशीच्या दिवशी तुळस आणून लावली जाते त्या घरामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी माता प्रवेश करते, कारण तुळस ही सात्विकतेचं प्रतीक. ज्या घरामध्ये तुळस असते त्या ठिकाणचं वातावरण हे सकारात्मक असते आणि त्या ठिकाणची जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते. तुळशीमुळे आपले मन प्रसन्न होते आणि आनंदी राहते. म्हणूनच तुळशीला सांस्कृतिक धार्मिक महत्त्व आहे. त्याचबरोबर वैज्ञानिक आरोग्याच्या दृष्टीने देखील तुळस ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. संत नामदेव म्हणतात, ज्या घरामध्ये तुळस नाही ते घर ओघर समजावे, ते यमदूताचे वास्तव्य असते. त्याचबरोबर संत एकनाथांनी तुळशी मातेचे जे पानं आहेत तर त्याचे अनेक महत्त्व हे सांगितलेले आहेत. अर्थात तुळशीचं एक पान ही त्रिलोक्या समान आहे. म्हणूनच भगवान श्री हरिविष्णूंची पूजा ही तुळशीच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही. जेव्हा एक पान भगवंतांना नैवेद्य ठेवताना त्या नैवेद्यावर ठेवलं जातं तेव्हाच भगवंत तो नैवेद्य ग्रहण करतात. म्हणूनच या तुळशीला इतकं महत्त्व हे दिलं जातं. त्याचबरोबर उद्या एकादशी आहे, त्यामुळे तुळशी मातेला विशेष असं महत्त्व आहे. तर पहा, उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर आपल्या देवघरातील देवपूजा तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर बघा, एकादशी तिथी आहे, त्यामुळे भगवान श्री हरिविष्णूंना तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यांना आवडणारी पिवळी फुलं त्यांना आपल्याला अर्पण करायचे आहे. तुळशी पत्र हे त्यांना अर्पण करायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुळशी पत्राची माळ करून सुद्धा तुम्ही भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करू शकता. नंतरच तुम्हाला तुळशी मातेला हा उपाय करायचा आहे. तर पहा, तुम्हाला हा उपाय सकाळी करायचा आहे. तर सकाळी जी काही वेळ असते तर ती उपाय करण्यासाठी अतिशय महत्त्वाची वेळ मानली जाते. ची वेळ ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याची वेळ मानली जाते. त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर सकाळीच लवकरात लवकर हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे.
हा तुम्हाला काय करायचं आहे, उद्या एकादशी आहे तर तुळशीला कुठल्याही प्रकारचं जल हे आपल्याला अर्पण करायचं नाही. तर पहा, उद्या तुम्हाला तुळशीला वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे, ती म्हणजे हळदी पावडर. तर तुम्हाला चिमूटभर हळद घ्यायची आहे. तुम्हाला ही चिमूटभर हळद तुळशीच्या मुळांना अर्पण करायची आहे. ही हळद तुम्ही जेव्हा अर्पण कराल तेव्हा तुळशीला स्पर्श होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. हळद तुम्हाला तुळशीला अर्पण करण्या अगोदर एक दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती, धूप तुम्हाला लावायचा आहे. तर तुळशीला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तुळशीभोवती तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जर तुमच्या तिथे तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा घालणं तुम्हाला शक्य नसेल तर स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता. पहा, प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करतच तुम्हाला ह्या प्रदक्षिणा करायच्या आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे. तर तुम्ही कष्ट आणि मेहनत करून देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल, करून तुमच्याकडे पैसा हा टिकत नसेल, आलेला पैसा हा घराबाहेर निघून जात असेल, यामुळे घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत आहे, त्याचबरोबर तुम्हाला अशी प्रार्थना जी आहे तर ती करायची आहे. ज्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये समस्या असतील त्यानुसार तुम्हाला प्रार्थना ही करायची आहे. उपाय तुम्ही करून पहा. हा उपाय उद्याच्या दिवशी करण्याला विशेष महत्त्व आहे. तुम्हाला सायंकाळच्या वेळी सुद्धा एक उपाय करायचा आहे. लक्ष्मी येण्याची वेळ आहे 6 ते 7:30 या वेळेमध्ये तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 5 मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत. ह्या मातीच्या पंत्या घेतल्यानंतर पंत्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये 2 वातींची एक वात करून दुहेरी कापसाची वात प्रत्येक पंतीमध्ये तुम्हाला घालायची आहे. शुद्ध गाईचं तूप जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे. नसेल तर जे तेल असेल ते घातलं तरी चालेल. त्यानंतर हे दिवे तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि ते प्रज्वलित करायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये 1 लवंग आणि 1 वेलची तुम्हाला घालायची आहे. हे कुठेही तुटल्या फुटलेल्या घालायच्या नाही, व्यवस्थित आणि अखंड घालायच्या आहेत. त्यांना हळद कुंकू लावायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर यामधले जे 2 दिवे आहेत तर ते तुम्हाला मुख्य दरवाजावरती लावायचे आहेत. ज्या घरामध्ये तुम्ही मुख्य दरवाजातून प्रवेश करता त्या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला हे 2 दिवे 2 साईडला, उजव्या आणि डाव्या साईडला लावायचे आहेत. बरोबर तुम्हाला एक दिवा तुळशीपाशी लावायचा आहे. तर तुळशीपाशी तुम्ही हे दिवे जेव्हा लावताल तेव्हा त्या दिव्यामध्ये तुम्हाला जे दिव्याचं तोंड आहे तर ते उत्तरेकडे करायचे आहे, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. नंतर त्यातला एक दिवा हा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला लावायचा आहे. राहिलेला एक दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे. स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्ही तो दिवा लावताना तो उत्तरेकडेच लावायचा आहे. स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो, त्यामुळे आपल्याला हा दिवा स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी करायचा आहे. तर असा हा एक साधा आणि सोपा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. प्रत्येक दिवा तुम्ही लावताना त्याखाली तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्यानंतरच तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.